गावाकडे पण लक्ष द्या. आम्ही काही लंडन वरून आलेलो नाही आम्हाला चले जाऊ करायला. म्हणजे काय विकास करायचाच नाही का मग आता सांगा बरं तुम्ही. आमचं आयुष्य बकास करून तुम्हाला कसला विकास साधायचा आहे. हे पहा ऐका माझं, जे पैसे मिळतात ते घ्या, हा. नीट गुणानं शहरात जा, तिथं एखादा काम धंदा करा ना. कामधंदा कसला कामधंदा करायचा सांगा बरं. आता मायाच नवऱ्याचं तुम्हाला सांगते, बी पेरायचं, पीक घ्यायचं आणि बाजारात नेऊन विकायचं, याच्याशिवाय त्याला काहीच येत नाही. शहरात जाऊन तो माणूस काय करणार. म्हणजे गावाकडं कुशल शेतकरी असलेला माझा नवरा शहरात जाऊन अकुशल कामगार होणार. मग तुमच्या मुलांना नोकरी देणार ना आम्ही इथं फॅक्टरीत. कसली चौकीदाराची. म्हणजे जो खरा या जमिनीचा मालक आहे तो दुसऱ्या मालकाचा नोकर होणार. मग म्हणजे मग तुमचं म्हणणं काय, तुम्हाला काय पाहिजे मग. मी एक शेवटचं सांगते, सांग. पटत असेल तर घे नाही तर जाय. सांग आता काय. ये बघा, तुम्ही आमच्या जमिनी घेणार आणि तिकडं फॅक्टऱ्या उभारणार. हा. मग मी काय म्हणते, त्या फॅक्टऱ्यांमध्ये आम्हाला पार्टनरशिप द्या. मी जितकी ज्या शेतकऱ्याची जमीन आहे तितकी त्या शेतकऱ्याची पार्टनरशिप. अडाणी लोक काय करणार बरं कारखानदार होऊन. मग काय झालं, होऊ दे की या अडाणीला पण उद्योगपती. असं नसतंय ते. तुम्हाला सांगितलं तेवढं करा. हा, पैसे घ्यायचं निघायचं. हा, अरे देशासाठी, अरे देश एवढा मोठा प्रकल्प उभारतोय, एवढा विकास होतोय, त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा त्याग करता येणार नाही. त्याग आम्हीच करायचा का. शेतकऱ्यांनी मक्ता घेतलाय का त्याग करायचा. तुम्ही शहरातली लोक 11-11 महिने एखाद्या घरात राहता तर ते भाड्याचं घर सोडताना टाळ लावताना तुमच्या डोळ्यात पाणी येतं. आणि आमच्या 11 पिढ्या ज्या मातीत घालवल्या त्या आम्ही आनंदाने तुमच्या स्वाधीन करायचं. ते माझं शेत आहे ना, इथंच कुठंतरी माझा जन्म झालाय. आणि ते जे लिंबाचं झाड आहे ना, ते लहानपणापासून लय आवडायचं मला. म्हणून हा जमिनीचा तुकडा माझ्या बापानं मला आंदण म्हणून दिलाय. मेल्यावर पण आपल्या मातीची नाळ सांगणारी आपली संस्कृती आहे. त्या तिकडे ना माझ्या आजाची समाधी आहे आणि त्याच्या बाजूला बापाची समाधी. रात्री बेरात्री मी अशी इथून फिरते ना तेव्हा असं वाटतं बाप पाठीशी आहे. तिथं शहरात गेल्यावर कोण आहे पाठीशी. तिथं तर 70 वर्षाच्या म्हातारीला सोडत नाहीत. अहो आमचं सोडा, हा बघा समोर बसलेला माणूस इतकी वर्ष मुंबईत आलाय पण गावाशी नाळ तुटते का विचारा त्याला. अहो पण मग आम्ही तुमचं पुनर्वसन करू ना. 65 वर्ष झाली, 65 वर्ष रिफ्युजी कॅम्प बंद नाही झालेत. भाकरा नांगल कोय नावाल्यांच्या त्या विस्थापितांचं काय केलं तुम्ही. नाही मला माहितीये, आम्ही किती बी नाही म्हणलं ना तरी जबरदस्तीनं तुम्ही आमच्या जमिनी घेणार. आणि मला हे बी माहितीये की आम्ही कोर्टात गेलो ना तरी तुमच्या विरुद्ध काहीच करू शकणार नाही. तुम्ही आम्हाला देशोधडीला लावा आणि देशाचा विकास करा. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आलीये, घरापेक्षा मोठा गोठा बांधून गाई बैल शेळ्या पाळण्यापेक्षा गेटच्या समोर इंग्लिश कुत्रा पाळणं ना हा तुमचा विकास आहे.